गुडघे दुखत असतील तर गुडघ्याचं ऑपरेशन, मणके दुखत असतील तर मणक्याचं ऑपरेशन. म्हणजे गुडघेदुखी आणि मणका याच्या संदर्भात कुठली समस्या असल्यास उपचारापूर्वीच ऑपरेशनची चर्चा सुरू होते. पण विना ऑपरेशन सुद्धा ह्या वेदना दूर करण्यासाठी एक पासवर्ड आहे जो विना ऑपरेशन तुमच्या सगळ्या वेदना दूर करू शकतो. पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक मध्ये उपलब्ध SRDP उपचार हा विना शस्त्रक्रिया कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन न करता तुमच्या वेदना दूर करू शकतो. तर आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्याकडे पाहुणे आले पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिकचे डॉक्टर भालचंद्र महामुनी. आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात गुडघेदुखी आणि मणक्याच्या समस्या यातून विना ऑपरेशन वेदनामुक्तीचा पासवर्ड. आणि जर या SRDP उपचारांविषयी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. SRDP उपचार म्हणजे नेमकं काय? SRDP उपचार याचा अर्थ आहे की सायंटिफिक रिव्हर्सल डिटॉक्स प्रोसेस. अच्छा. ही प्रोसेस आहे ही आयुर्वेद प्रिन्सिपल बेस्ड आणि मॉडर्न एव्हिडन्स बेस्ड याच्यावर आधारित आहे. गेली 13 वर्ष किमान 50,000 रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर आम्ही ही उपचार पद्धती विकसित केली आहे. अच्छा, गुडघेदुखी असो किंवा मणक्याचे आजार असो, आजकाल याचं प्रमाण खूप वाढलं आहे. याचं काय कारण आहे? बेसिकली गुडघेदुखी आणि मणक्याच्या आजारांचं जे कारण आहे ते चरकाचार्यांनी सांगून ठेवलं आहे की अस्थिवाहिनी दुष्यंती वातलानामच्या सेवनात आणि मज्जावाहिनी दुष्यंती विरुद्धानामच्या सेवनात. म्हणजे आपण आधी जी आधुनिक जीवनशैली जी स्वीकारली आहे ही नेमकी याच कारणांची आहे. म्हणजे वातवर्धक आहार विहार आपण करतोय आणि विरुद्ध आहार हा आपल्या जीवनशैलीचा भाग झालेला आहे. याचबरोबर आजकाल आधुनिक जीवनशैलीमुळे वाढलेला जो ताणतणाव आहे, स्ट्रेस आहे, हाही या आजाराचं एक महत्त्वपूर्ण कारण आहे. आणि अजून महत्त्वाचं कारण म्हणजे आजचे वाढलेले आजार आणि त्या आजारांचे झालेले उपचार यामुळं सुद्धा कॉम्प्लिकेशन्स म्हणून हा संधिवात किंवा गुडघ्याच्या मणक्याच्या आजाराच वाढताना दिसत आहे. अच्छा अच्छा, ही गुडघेदुखी जी आहे ती विना ऑपरेशन बरी होऊ शकते? हा एक खूप ज्वलंत आज प्रश्न आहे की गुडघेदुखी विना ऑपरेशन बरं होऊ शकते का? याचं उत्तर 2000 वर्षपूर्वी फादर ऑफ सर्जरी ज्यांना म्हटलं जातं या सुश्रुताचार्यांनी सांगून ठेवलं आहे. त्यात ते काय म्हणतात की स्नेह उपनाह अग्निकर्म बंधनोन्मर्दनानीच स्नायू संध्याची संप्राप्ते कुर्यात यावत अतंत्रिता. याचा अर्थ काय की जर तुम्हाला सांध्यांचा आजार झाला असेल तर औषधी तेल लावणं, औषधांचे पोटीस बांधणं, औषधांचा लेप लावणं यासारखे स्थानिक उपचार करावेत. आणि ते कधीपर्यंत करावेत याच्याबद्दलही ते सांगतात की कंटाळा न करता जोपर्यंत या उपचारांनी आजारामध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत हे उपचार करणं आवश्यक आहे. नेमक्या याच प्रिन्सिपलचा वापर आज आम्ही या SRDP उपचारांमध्ये करतो आणि या प्रिन्सिपल्सवर आधारित उपचारांनी गुडघेदुखी ही विना ऑपरेशन आटोक्यात येताना आज आम्हाला दिसत आहे. अच्छा, गुडघेदुखीवर तुम्ही SRDP उपचार विकसित केले, ते कशा प्रकारे काम करतात? बेसिकली गुडघेदुखीवर SRDP उपचार आम्ही जे विकसित केलं की त्यामध्ये आम्ही 40,000 गुडघेदुखीच्या रुग्णांचा महाराष्ट्रातील विविध भागामध्ये अभ्यास केला की कोणत्या कारणामुळे ही गुडघेदुखी होत आहे. हा अभ्यास केल्यानंतर आम्ही एक 4 टप्प्यातली ही उपचार पद्धती विकसित केली. गुडघा ज्यावेळी खराब होतो तो एकंदरीत 4 टप्प्यामध्ये होतो. त्याच गुडघेदुखी बरी करण्यासाठी ही 4 टप्प्यांची आम्ही SRDP उपचार पद्धती आज विकसित केली आहे. यातला पहिला टप्पा असतो त्याला आम्ही म्हणतो डिटॉक्सिफिकेशन. म्हणजे गुडघा खराब होतो त्या ठिकाणी गुडघ्यात अंतर्गत सूज तयार झालेली असते, गुडघ्यामध्ये पाणी झालेलं असतं, गुडघ्याच्या रचना आहेत, लिगामेंट्स असतात की त्यामध्ये सुद्धा अंतर्गत सूज आणि झीज निर्माण झालेली असते. ते डिटॉक्सिफिकेशन प्रोसेसमध्ये आमच्या क्लिनिक्समध्ये 4 ते 5 प्रकारचे उपचार या गुडघ्याच्या आजारावर केले जातात. त्यामध्ये ऑइल थेरपी आहे, पोटली थेरपी आहे, लेटिंग थेरपी आहे, यासारखे उपचार करून आम्ही ती अंतर्गत सूज काढून टाकतो. जो दुसरा टप्पा येतो त्याला आम्ही स्ट्रेनिंग म्हणतो. म्हणजे ज्यावेळी सूज अंतर्गत काढून टाकली आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये स्ट्रेनिंग म्हणजे त्या गुडघ्याच्या रचनांना बळकटी देण्याचं काम या उपचार पद्धतीमध्ये केलं जातं. यामध्ये काही फिजिओ ट्रीटमेंट्स आणि आयुर्वेदातील तैलधारा किंवा पिजिचिल नावाच्या ट्रीटमेंट्स यांचा आम्ही या गुडघ्याच्या पेशंट्समध्ये वापर करतो. तिसरा टप्पा जो असतो की ज्यामध्ये गुडघ्यात वंगण बनण्याचं बंद झालेलं असतं, ते गुडघ्यात वंगण बनण्याचं बंद झालेलं जे
करेक्शन आहे की ज्यामध्ये मेटाबॉलिक करेक्शन आम्ही करतो, की रंध्र जी असतात वंगण बनवण्याची ती बंद झालेली असतात ते आम्ही चॅनल्स ओपन करतो. आणि चौथा जो टप्पा आहे अतिशय महत्त्वाचा की ज्यामध्ये गुडघ्यामध्ये परत वंगण बनण्यासाठी रिजनरेशन थेरपी केली जाते, की ज्यामध्ये अंतर्गत औषधी तुपं असतात त्यापासूनचे उपचार असतात की ती आम्ही दिले जातात आणि त्यानंतर गुडघ्यामधलं हे वंगण बनतं आणि गुडघा एकमेकावर घासण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबते आणि गुडघ्याच्या वेदना या आटोक्यात येतात. अच्छा, वाढलेलं वजन आणि गुडघेदुखी हे आजकाल कॉमन आजार झालेला आहे. तुमच्या SRDP जे तुम्ही म्हणता उपचाराचा काही फायदा होतो यात? हो, हा एक वाढलेलं वजन आणि गुडघेदुखी हे एक दुष्टचक्र आहे. म्हणजे काय झालं की आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात पहिल्यांदा वजन कमी करा, त्यासाठी चालावं लागेल, पण गुडघेदुखीमुळे चालता येत नसतं. नेमकं अशाच रुग्णांमध्ये आम्ही वैशिष्ट्यपूर्ण असे SRDP उपचार विकसित केले, ज्यामध्ये आमचं असं टार्गेट होते की त्या रुग्णाचं वजन तर कमी झालं पाहिजे पण गुडघेदुखीही कमी झाली पाहिजे. यासाठी आम्ही SRDPचे काही औषधं विकसित केली जी आम्ही मान्यता प्राप्त करून घेतली. ती औषधं काही सिस्टेमिक पद्धतीनं आम्ही या रुग्णांमध्ये देतो की ज्यामुळे त्यांचं वाढलेलं वजन कमी होतं. त्याचबरोबर SRDPतले काही स्थानिक उपचार करतो की ज्यामुळे गुडघ्याची बळकटी पुन्हा प्राप्त होते. यामुळे दोन्ही गोष्टी या SRDP उपचार पद्धतीनं मिळतात आणि त्यांची गुडघेदुखी आटोक्यात येण्यासाठी मदत होते. रुमॅटॉइड आर्थरायटिस या आजारावर खूप औषधं आहेत आणि ते आयुष्यभर घ्यावे लागतात. यामध्ये पेशंटला कधी कधी डिफॉर्मिटी होते. हा आजार ह्या तुमच्या SRDP उपचारांनी रोखता येऊ शकतो? बेसिकली रुमॅटॉइड आर्थरायटिस हा एक ॲटोइम्युन डिसीज आहे. यासाठी जी आत्ता प्रचलित औषधे दिली जातात ती ह्या आजार नियंत्रित करण्यासाठी दिली जातात, पण त्या रुग्णांमध्ये पुढे जाऊन या डिफॉर्मिटीज तयार होताना मी पाहिलेले आहेत. तर यासाठी आम्ही बेसिकली हे अभ्यासलं की या रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये नेमकं काय आपल्या मेटाबॉलिक सिस्टीममध्ये डॅमेज होतो. तो मेटाबॉलिक डॅमेज आमच्या ह्या SRDP उपचाराने आम्ही करेक्ट करतो आणि ते करेक्ट झाल्यानंतर हा आजार हा रिमिशनमध्ये जातो. आता रुमॅटॉइड आर्थरायटिस रिमिशनमध्ये जातो याचा अर्थ काय की त्याची ब्लड टेस्ट जरी पॉझिटिव्ह असली तर त्याची लक्षणं दिसत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे जी ड्रग डिपेंडन्सी असते या रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या पेशंटची की ती ड्रग डिपेंडन्सी आमच्या उपचारांनी निश्चितच कमी होताना आम्हाला दिसून आली आहे. SRDP हे जो उपचार यामध्ये उपयुक्त आहेत? बेसिकली गाऊट हा आजार आज खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचं कारण जे आयुर्वेदात सांगितलं की लोंबकळत पाय ठेवणे, म्हणजे आज ऑफिसमध्ये बसणं असो किंवा प्रवास असतो यामध्ये आपण हा पाय लोंबकळत ठेवत असतो, यामुळं हा आजार बळावताना दिसतो. युरिक ॲसिड हे लिव्हरमधलं एक वेस्ट मेटाबॉलाइट आहे आणि ते आपल्या रक्तामध्ये वाढल्यानंतर ते आपल्या सांध्यांमध्ये डिपॉझिट होऊन हा गाऊट नावाचा आजार तयार करतं. तर आमच्या SRDP उपचारांमध्ये आम्ही काय करतो तर पहिल्या टप्प्यामध्ये हे लिव्हरमधनं जे युरिक ॲसिड बनण्याची प्रक्रिया आहे ती आम्ही थांबवतो आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे युरिक ॲसिड डिपॉझिट झालेलं आहे सांध्यांमध्ये आणि त्यामुळं ज्या वेदना तयार झालेल्या आहेत ते युरिक ॲसिड तिथनं कमी करून ते शरीरातून बाहेर काढून टाकलं जातं. या दोन्ही उपचार केल्यामुळं तो गाऊटचा आजार हा चांगल्या पद्धतीनं नियंत्रणात येण्यासाठी या SRDP उपचार पद्धतीनं निश्चित फायदा होतो असं आम्ही दिसून आलेलं आहे. कंबरदुखी ज्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका किंवा कॅनॉल स्टेनोसिस यासारखे आजार वाढतात, याची कारणं काय आहेत आणि यावर SRDP उपचार उपयुक्त पडतात? वाढलेला प्रवास असणं, बैठे प्रवास असणं हे त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. त्याचनंतर काही वजन उचलण्याची जी काही कामं आज केली जातात की त्यामुळं जसे जिममधले व्यायाम असतील त्याचा परिणाम म्हणून किंवा अनावधानानं काही वजन उचलल्यामुळं त्याच डिस्कवर दाब येतो. म्हणजे डिस्क ही आपल्या शरीराची शॉक ॲब्झॉर्बर आहे आणि ती वजन पेलू शकत नसल्यामुळे ती पुढं मागं सरकून हा सायाटिकासारखा आजार, स्लिप डिस्कसारखा आजार किंवा कॅनॉल स्टेनोसिससारखा आजार निर्माण होतो. आता यावर आम्ही अनेक रुग्णांचा अभ्यास केला. साधारणपणे 20,000 मणक्याच्या रुग्णांवर आम्ही अभ्यास केला की हे स्लिप डिस्क असेल, सायाटिका असेल किंवा स्टिनोसिस असेल की यामध्ये हा आजार नेमका होतो कशामुळं, आणि त्यामध्ये आम्ही 3 टप्प्याची ही SRDP उपचार पद्धती विकसित केली. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही काय केलं की त्या नसांवरचा दाब कमी करणं ही पहिल्या टप्प्यातली उपचार पद्धती आम्ही केली. दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही त्याला स्ट्रेंथनिंग दिली, म्हणजे त्या नसांना ताकद देणं आणि त्या डिस्कला ताकद देणं, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये त्या डिस्कची कमी झालेली लवचिकता वाढवणं आणि त्या मणक्याची लवचिकता वाढवणं. ह्या उपचार पद्धती केल्यामुळं आमच्या असं लक्षात आलं की विना ऑपरेशन आज यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं फरक पडत आहेत. 5 वर्षापूर्वी आमच्याकडे जे उपचार घेतलेले रुग्ण आहेत तेही आज अतिशय चांगल्या पद्धतीनं
विना ऑपरेशन, आणि आता ते आमच्याही उपचारावर नाही आहेत, पण ते एक नॉर्मल लाईफ जगत आहे. वा, छान. गुडघेदुखी असो वा मणक्याचा विकार, आमवात असो किंवा गाऊट, ह्या सगळ्यावर उपचार करून करून दमलात ना तुम्ही. मग आता तुमच्या सांध्यांना द्या SRDPचा आधार. संशोधित केलेल्या आणि वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध झालेल्या ह्या उपचारांचा वापर तर करून बघा तुम्ही. परमनंट इलाज जर करायचा असेल तर पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक, पुणे मुंबई सगळीकडे आहे क्लिनिक. तेव्हा जर तुम्हाला त्रास होत असेल तर नक्की तुम्ही भेट द्या. हो, मी पण आले तिथे, आणि मी दादरच्या क्लिनिकला आले, कारण मी दादरला राहते ना, मला ते जवळ आहे म्हणून. एवढे जर उपचार आपल्याला मिळणार असतील इथे येऊन, तर का नाही करायचे? मग उपचार करून घ्यायला येत आहे ना, मी तर घेतलेत करून, आणि मी ठणठणीत पळत पळत जाते फिल्म सिटीत. तुम्ही पण या. पारसनाथ आहे ना. डॉक्टर, मला सांगा, स्त्रियांमध्ये आजकाल गुडघेदुखीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. हो हो हो. याची वेगवेगळी काही कारण असतील. यावर SRDP उपचार हे फायदेशीर आहे? हो, निश्चितच. स्त्रियांमध्ये जास्त करून आपल्याला गुडघेदुखीचं प्रमाण जे आहे ते आज वाढलेलं दिसतं. बरं. याची नेमकी कारणं कोणती आहेत? तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण जे आहे ते स्त्रियांकडून गुडघेदुखीकडे किंवा संधिवाताकडे होणारं असं रीतसर दुर्लक्ष घरामधला असतो, परत ऑफिसमधलं टार्गेट असतं. मग ह्याच्यामुळे होतं काय, तर त्या सांधेदुखीकडे रीतसर असं दुर्लक्ष होतं. त्याच्यानंतर दुसरं मोठं महत्त्वाचं कारण म्हणजे मासिक पाळीची अनियमितता असेल, गर्भाशय निर्हरण असेल, किंवा आपण बाळंतपणानंतर व्यवस्थित काळजी न घेणं, ह्या समस्या दिवसेंदिवस आपल्याला वाढलेल्या दिसून येतात. मग तुम्ही म्हणाल की संधिवाताचा आणि याचा संबंध काय आहे? तर खूप जवळचा संबंध असतो. कारण आजकाल स्त्रिया ज्या आहेत त्या सांधेदुखी घेऊन ज्या आमच्याकडे स्त्रिया येतात, त्या पहिले यायच्या ज्या वयोगट होतं 40 ते 50, पण आता काय होतं आहे की साधारणतः 30 ते 35 या वयोगटामधल्या स्त्रिया ज्या आहेत त्या आमच्याकडे जास्त यायला लागलेल्या. आणि संधिवाताचे जे रुग्ण आहेत याच्यामध्ये 90% प्रमाण जे आहे ते स्त्रियांचे. अच्छा. मेनोपॉज आणि सांधेदुखी हे समीकरण आज होत आहे. याकरता स्त्रियांनी मेनोपॉज यानंतर कोणती काळजी घेतली पाहिजे? आणि उतरत्या वयामध्ये जेव्हा वातदोष वाढतो तेव्हा सांधेदुखी जी आहे ती बळावते. मग जेव्हा सांधेदुखी बळावते तर त्यावेळेस आपल्याला वर्षातून एकदा तरी SRDP उपचार करून घेणं महत्त्वाचं असतं. आणि त्यानुसार मग आपल्याला मेनोपॉजमध्ये ही काळजी आपल्याला घ्यायची आहे, की वर्षातून एकदा तरी SRDP ट्रीटमेंट करून घ्यायची. महिलांना डिलिव्हरीनंतर सांधेदुखी होतीये, याचं कारण काय? दुसरी गोष्ट, यावर काय उपाय करावे? हो हो, बरोबर आहे. जसं की मी पहिल्या म्हटल्याप्रमाणे की सांधेदुखी जी आहे ती कधी दिसत होती पहिल्यांदा, की आफ्टर 45, 50, 60 ह्या वयोगटामध्ये दिसत होती. पण आत्ता ज्या आमच्याकडे रुग्ण येत आहेत त्या 30 to 35 या वयोगटामधल्या आहेत. मग त्याचं कारण काय आहे एक्झॅक्टली? तर AC चा अतिरिक्त वापर वाढलेला आहे, कारण महिला बाहेर कामासाठी जावं लागतं महिलांना. त्याच्यानंतरचं जे महत्त्वाचं मोठं कारण आहे की बाळंतपणानंतर योग्य अशी निगा राखणं महत्त्वाचं आहे. आपल्या शास्त्रामध्ये, आयुर्वेद शास्त्रामध्ये त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. त्याला सुतिका परिचर्या असं म्हणतात. तर या सुतिका परिचर्येमध्ये काय केलं जातं, तर तेल लावून शेकणं असेल, म्हणजे बाळाबरोबर त्या स्त्रीला सुद्धा तेल लावणं किंवा शेकशेगडी घेणं हे महत्त्वाचं असतं. मग जर आपण तेल लावणं असेल किंवा शेकशेगडी घेणं हे व्यवस्थित केलं तर पुढे येणारी सांधेदुखी असते ती बळावत नाही. मानेच्या मणक्याचे आजाराचं प्रमाण आजकाल खूप वाढलं आहे. मग SRDP सारखा उपाय उपयोगी पडतो? हो, नक्कीच. कारण काय होतं आहे की आजकाल मोबाईलचा अतिरिक्त वापर वाढला आहे. त्यानंतर महिलांना तासनतास, म्हणजे अगदी मासिक पाळीच्या वेळेससुद्धा तासनतास कम्प्युटरवर बसणं असेल किंवा 7 ते 8 तास आपण एकाच जागी एकाच ठिकाणी बसतो, त्याच्यामुळे आपल्या मानेची पोझिशन आहे किंवा मणक्यांची पोझिशन आहे ती कोणत्या पद्धतीमध्ये आपण बसायला हवं याकडे महिलांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि व्यायामाचा अभाव, म्हणजे व्यायाम कशा पद्धतीने केले पाहिजेत आणि ते कधी केले पाहिजेत हे आपल्या डॉक्टरांकडून जाणून घेणं खूप गरजेचं असतं. आणि डॉक्टरांकडून जेव्हा तुम्ही सल्ला घेऊन व्यायाम करता तेव्हा त्याचे फायदे अनेक होतात, नाही तर मग त्याचे तोटे दिसायला लागतात. करेक्ट. बायकांच्या बाबतीत कंबरदुखी, ज्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका
किंवा कॅनॉल स्टेनोसिस सारखे आजार वाढत आहेत, याचं काय कारण आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यावर उपाय काय आहे? आत्ता जसं मी म्हटलं की कंबरदुखी जी आहे ती आफ्टर डिलिव्हरी म्हणजे बाळंतपणानंतर खूप वाढते असं आम्हाला म्हणजे असं आम्हाला दिसतं हां किंवा जाणवतं. मग असे पेशंट जेव्हा येतात आमच्याकडे तर आम्ही त्यांना हे सजेशन देतो की तुम्ही SRDP चिकित्सा जेव्हा करून घेतात त्यावेळेस ते वर्षातून एकदा तरी करून घेणं महत्त्वाचं आहे. तेव्हा SRDP फार महत्त्वाची आहे. हो हो फार महत्त्वाचे, कारण त्यावेळेस जो वातदोष वाढलेला असतो आफ्टर डिलिव्हरी तर तो वातदोष वाढलेला नियंत्रणात येणं हे फार महत्त्वाचं असतं. जर तो नियंत्रणात आला नाही तर मणक्यांचे सगळेच्या सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते हळूहळू चालू होतात आणि आपल्याला दिसायला लागतात. बरोबर. वाढलेल्या वजनाच्या प्रकारामध्ये SRDPचे उपचार कितपत उपयोगी पडतात? तर अशा रुग्णांमध्ये आम्ही SRDP करून घेण्याचा सल्ला देतो. त्याच्यातला महत्त्वपूर्ण टप्पा जो आहे त्याच्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन हा टप्पा खूप महत्त्वाचा असतो. आणि रुग्णांचं म्हणणं काय असतं की माझं वजन एका महिन्यामध्ये 4 ते 5 किलो कमीत कमी व्हायला पाहिजे. पण असं रुग्णांनी न करता आपलं वजन जे आहे साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये 2 किलो कमी होईल याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हा जो वेट लॉस असतो तो हेल्दी वेट लॉस असतो आणि असा जो हेल्दी वेट लॉस आहे तो SRDP चिकित्सेमध्ये केला जातो. करेक्ट. बरोबर. आणि हळूहळू मग वजन कमी होण्यामध्ये मदत होते SRDP चिकित्सेने. बरोबर. आजकाल स्पोर्ट्स इंजुरी किंवा लिगामेंट इंजुरी याचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतं. मला सांगा SRDP ती जी उपचार पद्धती आहे ही या बाबतीत उपयोगी पडते? बेसिकली स्पोर्ट इंजुरी हा शब्द वापरला जातो, पण आज सामान्य लोकांना पण वाढलेलं वजन असो किंवा एखादा छोटा मोठा अपघात असो यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये या लिगामेंट्स आणि मिनिस्कसच्या इंजुरी आज होत आहे आणि यावर मॉडर्न सायन्स हे सर्जरी हा उपाय सांगतं. पण बऱ्याच वेळेला ज्यावेळी कंप्लीट टिअर नसेल, पार्शल टिअर्स आहेत, अशा प्रकारचे जे रुग्ण आमच्या क्लिनिक्समध्ये येतात त्यांना आम्ही हे SRDP उपचार वापरतो आणि आम्हाला असं लक्षात आलं की या उपचारांनी त्यांच्या गुडघ्याच्या ज्या वेदना आहेत त्या निश्चित कमी होतात आणि त्याचबरोबर त्यांच्या गुडघ्याचे बळकटी दिल्यामुळं त्यांचा आजार नियंत्रणात राहू ते पूर्ववत काम करू शकतात. वेदनाशामक औषधी किंवा स्टिरॉइड्स याच्यावर अनेक पेशंटची डिपेंडन्सी असते. बरोबर. म्हणजे त्याच्यावर अवलंबून असतात ते. अवलंबून असते आणि याचा दीर्घ वापरामुळे साईड इफेक्ट्स पण होतात. मला सांगा ही डिपेंडन्सी या तुमच्या SRDP उपचारांनी कमी होऊ शकते? बरं. आज हा खूप एक महत्त्वाचा प्रश्न आहे की खूप लोक ज्यावेळी आमच्याकडे येतात ते ह्या मेडिसिन्सवर डिपेंडंट असतात. तर बेसिकली वेदनाशामक औषधांचं काम कसं होतं की आपल्या रक्तामध्ये एक प्रोस्टाग्लॅंडिन नावाचा घटक असतो जो ह्या वेदना तयार करत असतो आणि जे वेदनाशामक औषध असतात ही प्रोस्टाग्लॅंडिन इनहिबिटर सांगितलेत म्हणजे ह्या स्त्रावाला कमी करतात. पण ज्यावेळी ह्या वेदनाशामक औषधांचं प्रमाण आपल्या शरीरातून कमी होतं त्यावेळी परत वेदना होतात. म्हणजे आम्ही जे SRDP उपचार विकसित केलेत तर त्या या वेदनांचं मूळ कारण काय आहे, जसं प्रोस्टाग्लॅंडिन निर्माण होण्याचं मूळ कारण काय आहे ते आम्ही या SRDP उपचारांमध्ये ट्रीट करतो आणि त्यामुळं ह्या वेदनाशामक औषधांची हळूहळू गरज कमी होते. दुसरा एक प्रकार आहे की स्टिरॉइड्स हे खूप दीर्घकाळ वापरण्यात येतात किंवा वापरली जातात पेशंट्सकडून, याचे पुढे जाऊन साईड इफेक्ट होतात. तर असे स्टिरॉइड डिपेंडंट पण पेशंट आमच्याकडे येतात. यांची डिपेंडन्सी आमच्या उपचारांनी चांगल्या पद्धतीनं आम्हाला लक्षात आलं की कमी होताना दिसते. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही हे औषधात लगेच बंद करत नाहीत, पण जसे जसे आमचे उपचार लागू होतात तसतशी हळूहळू ही डिपेंडन्सी पूर्णतः कमी होते आणि ते या वेदनाशामक औषधं किंवा स्टिरॉइडपासून मुक्त होताना आम्हाला दिसून आलेलं आहे. आज आयुर्वेदिक औषधांमध्ये ॲलोपॅथीची औषधं मिसळून ही औषधं प्रभावी केली जातात असं सांगितलं जातं. अनेक ठिकाणी हे उघड झालेलं आहे. मला सांगा आपली औषधी नेमक्या कशा बनवतात? बरोबर. अशी औषधं कशी बनवतात नेमकी? औषधं बेसिकली आयुर्वेदिक औषधं बनवण्याच्या काही औषधं करण्याच्या पद्धती आहेत. आमची जी औषधं आहेत ही FDA अप्रूव्ड आणि GMP सर्टिफाईड आहेत की यामध्ये आयुर्वेदामध्ये औषधं बनवण्याच्या काही प्रक्रिया सांगितल्या आहेत, त्यावर विशिष्ट प्रकारचे संस्कार सांगितलेले आहेत आणि त्यांचा वापर करून ही औषधं ही बनवली जातात, ज्यामध्ये आयुर्वेदिक फार्मॅकोकायनेटिक्स आणि आयुर्वेदिक फार्मॅकोडायनामिक्स यांचा विचार केला जातो आणि ते वापरले जातात. जसं भावना हा एक आयुर्वेदातला संस्कार सांगितला की ज्यामुळं ह्या औषधांची पोटन्सी आज वाढवली जाते आणि ते पोटन्सी वाढवल्यामुळं ही औषधं अधिक चांगल्या पद्धतीनं परिणामकारक होतात.
आणि भेसळीचा जर विचार केला तर आमच्या प्रत्येक औषधाचं आम्ही लॅब टेस्टिंग करून घेतो. त्या लॅब्समध्ये याचं ॲनालिसिस होतं आणि त्यातून हे रिपोर्ट्स आम्ही घेतो की नक्की हे औषध व्यवस्थित बनलं आहे का, आणि त्यानंतरच आम्ही हे रुग्णांच्या वापरासाठी उपयोगी आणतो. अच्छा. हेवी मेटल्समुळे किडनी किंवा लिव्हरसारख्या ऑर्गन फेल होतात असं मी ऐकलंय. बरोबर. आपल्या औषधी नेमक्या कशा बनतात? बरोबर. बेसिकली यावर खूप अधिक संशोधन झालेलं आहे की असं सांगितलं आहे की मेटल्स आर टॉक्झिक बट वेन नॉट प्रिपेअर्ड अकॉर्डिंग टू शास्त्रा अँड नॉट गिवन इन देअर मात्रा. म्हणजे त्याची बनवण्याची काही प्रक्रिया सांगितलेली आहे. जसं आमच्या 18व्या शतकामधले नागार्जुन नावाचे ग्रंथकार होते, त्यांनी या पारदाला शुद्ध करण्याचे अष्टसंस्कार सांगितले आहेत. विशिष्ट प्रकारचे संस्कार सांगितले आहेत जे वनस्पतींपासून करायचे आहेत. ते संस्कार प्रॉपर झाल्यानंतर काही भस्म बनवण्याच्या परीक्षा सांगितल्या आहेत. त्या परीक्षा तपासल्या जातात आणि त्याच पद्धतीनं हेवी मेटलचं लॅब टेस्टिंग केलं जातं की कुठलाही हेवी मेटल त्यामध्ये आलेलं आहे का, तर तसं आढळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आहेत ते मर्क्युरस सल्फाईड्स आहेत. म्हणजे मर्क्युरी वापरली जाते पण ती सल्फाईड या स्वरूपामध्ये वापरली जाते. ती टॉक्झिक नाही आहे असं केमिकली सिद्ध झालं आहे. जे टॉक्झिक आहे ते मर्क्युरस ऑक्साईड्स आहेत. आयुर्वेदिक औषधांमध्ये सल्फाईड्स वापरले जातात, ऑक्साईड्स वापरले जात नाहीत. त्यामुळे ही औषधी सेफ असतात. अच्छा.